आणि आता एक सविस्तर बातमी। क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं होतं। बिल्डरांच्या घशात इमारती घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला होता। यावरून आता शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकरांनी वनमंत्री गणेश नाईकांवर निशाणा साधलाय। नाईकांना फक्त बिल्डरांना घाबरायचंय असा आरोप पाटकरांनी केलाय। कोंपटी भागामध्ये आता आमची गावं सुद्धा क्लस्टरच्या सादृश्य दाटीवाटीत झालेली आहे। तिथे क्लस्टर सुद्धा या नालायक लोकांनी अशा प्रकारची रचना केलेली आहे की 4 FSI मध्ये सगळं भागतंय, परंतु त्या बिल्डरच्या घशात खिचात 3 FSI चे पैसे घालण्याचा त्यांचा घाट आहे। आणि म्हणून क्लस्टरला माझा कॉलनीमध्ये क्लस्टर नाही पाहिजे, कॉलनीमध्ये रिडेव्हलपमेंट। अरे 20 वर्षांमध्ये तर सिडकोने बांधलेल्या कॉलन्या जर त्याला आपण काय अति धोकादायक होणार असतील तर सिडकोवर प्रश्न उपस्थित होतो। सिडकोचे इंजिनियर काय झोपले होते का? त्यांना माहित नाही काही ते गणेश नाही घशातून काढेल। काय बोलतो मी? घशातून काढेल। सागर नाईक साहेब आणि हे जे इतर लोक आहेत त्यांची जेवढे महापौरात 25 वर्षे सत्ता त्यांचे, ह्या लोकांनी ह्याचं प्रायोजन करायला पाहिजे होतं। ह्या लोकांनी तेव्हा ऍटलिस्ट डीपी मध्ये मेट्रो लाईन साठी तरी टाकायला पाहिजे होती। मेट्रो स्टेशन कुठे कुठे तर रिझर्वेशन ते टाकलं नाही। तळोजाच्या झोपडपट्टीत आलं, तळोजाला आलं, मानखुर्दच्या झोपडपट्टीत आलं मेट्रो रेल्वे। आज उल्हासनगर येते पण आमच्या नवी मुंबईत साधा ठराव देखील केलेला नाही। ह्या लोकांना कुठेतरी बिल्डरांना घाबरवायचं आहे। आता बातमी योगेश कदम यांची आहे। जरांगींना काही गैरसमज असतील तर ते दूर करू असं योगेश कदम म्हणाले। मंत्र्यांबद्दल बोलताना जरांगींनी संयम राखावा असं आवाहन उदय सामंतांनीही केलं। नाही बघा, आम्ही जरांगे पाटील साहेबांना एकच विनंती करू की आपण जो लढा आजपर्यंत देत आलेला आहात त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी दिला होता। देवेंद्र फडणवीसांनी देखील मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगले निर्णय हे मराठा समाजाच्याकरता घेतलेले आहेत। आणि जो काही गैरसमज आहे आपण यावर चर्चा करावी, तो आम्ही नक्कीच दूर करू। परंतु मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे जर का सांख्यिकी जर का आपण आकडा पाहिला तर मला वाटतं अगदी 95% पेक्षा जास्त दाखले हे वैध ठरवलेले आहेत। त्यामुळे जे काही दाखले अवैध ठरवले आहेत ती कारण नेमकी काय ती पाहावी लागतील, परंतु कोणावरती अन्याय होणार नाही। बावनकुळे साहेब हे राज्याचे सिनियर मंत्री आहेत। माझी मनोज दादांना ही विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मराठा समाजावर अन्याय होईल अशी कुठची भूमिका आम्ही कधी घेतलेली नव्हती, त्याच्यापुढे देखील आम्ही घेणार नाही। परंतु जे सिनियर मंत्री आहेत, संविधानिक पद त्यांच्याकडे आहे, त्यांच्याबद्दल बोलताना थोडं संयमानं बोललं पाहिजे, कारण शेवटी ते मंत्री आहेत। या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्यांनी देखील सांगितले की मी कुठेही कोणाचा जात पडताळणी अर्ज अवैध करा अशा मी सूचना दिलेल्या नाही। त्यामुळे मी वारंवार सांगतो की मनोजदादा जरांगेंचा जर काही गैरसमज झाला असेल तर आम्ही नक्की त्यांना भेटून दूर करू, त्यांच्याशी बोलून दूर करू। वळूयात पुढच्या बातमीकडे। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलंय। राहुल गांधी या शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। तर 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत हे शिबिर पार पडणार आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील इतर काँग्रेसच्या नेत्यांचीही इथे उपस्थिती असणार आहे।